पाहूयात पुढची बातमी। लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आकर्षणाचा विषय असलेले मुंबईच्या राणीच्या बागेतील पेंग्विन्स हे नेहमीच चर्चेत असतात। 2017 मध्ये दक्षिण कोरियामधून 8 हम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले होते। त्यांची संख्या आता 21 वर पोहोचली आहे। नुकत्याच या कुटुंबामध्ये 3 नव्या पाहुण्यांचा समावेश झाला। पण या पाहुण्यांमुळे सेना भाजप आमने सामने आल्याचं दिसतंय। राणीच्या बागेतील पेंग्विन्सवरून पुन्हा वादंग। पेंग्विनची नावं मराठीतच ठेवा। जिजामाता प्राणी संग्रहालयावर भाजपचा मोर्चा। मुंबईतील राणीच्या बागेतील हॅम्बोल्ट पेंग्विनच्या कुटुंबात अलीकडेच 3 नवीन पिल्लं आली आहेत। त्यांची नावंही ठेवण्यात आली। नॉडी, टॉम आणि पिंगू अशी नावं या पिल्लांना देण्यात आली आहेत। त्यामुळे पेंग्विनची एकूण संख्या 21 झाली आहे। मात्र पिल्लांच्या इंग्रजी नावांवरून वाद सुरू झाला। या पिल्लांची नावं मराठीतच ठेवण्याची मागणी भाजपनं केली। यासाठी भाजपचे भायखळा विधानसभा अध्यक्ष नितीन बनकर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी राणी बागेच्या गेटसमोर आंदोलनाचा पवित्रा घेत पेंग्विनच्या पिल्लांची नावं मराठीत करावी अशी मागणी करत बॅनरबाजी केली। त्यावर पिल्लांची नावं संजू, आदू आणि तेजू ठेवा अशी मागणी करण्यात आली। आपण बाहेरून जरी परदेशातून जरी पेंग्विनची पिल्लं आणली असतील तरी देखील ह्या मराठी मातीमध्ये त्या ज्या पेंग्विनच्या पिल्लांचा जन्म झाला आहे त्यांची नावे तरी किमान मराठीमधून असली पाहिजेत। परंतु राणीबाग प्रशासनाने नेहमीच ज्या गोष्टीचा अवमान केलेला आहे, नेहमीच राणीबाग प्रशासनाने नेहमीच मराठीची गळचेपीची भूमिका घेतलेली आहे। भाजपला काही विषय उरला नाही का असा सवाल शिवसेना युबीटीनं केला। अहो, ते एक पक्षी आहे जो हम्बोल्ट बाहेरून आलेला पक्षी आहे। त्याचे छान नावं इंग्लिशमध्ये जरी असली, काय चाललंय ह्यांचं? उद्या माणसाची जी नावं असतील लाडानी कोणी काय ती बदला म्हणतील, म्हणजे श्वास घ्यायचाच बंद करायचं की काय? हिटलर आहे? अरे पक्ष्यांची नावं आहे ती तुम्हाला मराठी, मग मराठी मधला हिंदी आमची जवळची म्हणणाऱ्यावर पहिला मोर्चा काढा। गेल्या 4 वर्षात 11 पिल्लांचा जन्म झालाय। सध्या पेंग्विनची संख्या 21 झाली आहे। 3 नव्या पाहुण्यांचं आगमन झालंय। पेंग्विन आणल्यापासून त्यांच्यावरून अनेकदा वादही झाले। कधी त्यांच्या देखभालीच्या खर्चाचा वाद, कधी टेंडरचा वाद, आता तर त्यांच्या नावावरून वादाला तोंड फुटल्याचं दिसतंय। स्नेहा जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।